ऍक्ट नाऊ, याचा अर्थ असेसमेंट, त्यानंतर कॉल फॉर हेल्प आणि ट्रीटमेंट, हे 3 पार्ट असतात. तर त्याच्यामध्ये असेसमेंटमध्ये आपण त्याच्या 3 गोष्टी बघतो. सगळ्यात पहिले जी आहे ती आपण पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे किंवा नाही या गोष्टी बघतो. त्यानंतरून आपण दुसरं जी गोष्ट बघतो, पेशंट ब्रिदिंग करतो किंवा नाही करत हे चेक करतो. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आपण त्याची पल्स चेक करतो. तर सगळ्यात महत्वाचं, आपण ज्यावेळेस पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही, आपण पेशंटला आपण टॅप करतो. जसं आपण विचारणार भाईसाब किंवा बाबा उठा, किंवा आपण त्याला त्याच्या छातीला मारू शकतो, बाबा उठा, बाबा उठा, असं आपण करू शकतो. त्याने आपण बघू शकतो, जर पेशंट रिस्पॉन्सिव्ह असेल तर तो लगेच हालचाल करेल किंवा आपल्याला आवाज देईल. जर त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स केला नाही तर आपण त्याची नेक्स्ट स्टेप म्हणजे त्याचं ब्रिदिंग चेक करतो. ब्रिदिंग चेक करण्यासाठी आपण त्याचं रेस्पिरेशनमुळे त्याची छाती वर खाली हलते की नाही ते बघतो. आणि दुसरी जी मेथड आहे ती आपण कान लावून त्याचे श्वास येत आहेत की नाही ते ऐकू शकतो. त्यानंतरून तिसरं महत्वाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण चेक पल्सेस. तर आपण त्याच्या पेरिफेरल पल्सेस चेक करू शकतो, ज्या रेडियल आर्टरीच्या पल्सेस असतात, किंवा बऱ्याच वेळेला बीपी लो झाल्यामुळे बऱ्याच वेळेला पल्सेस इतक्या लागत नाही. अशा वेळेस आपण त्याच्या सेंट्रल पल्सेस, त्याच्यामध्ये कॅरोटिड, तर आपण ही जी इथली थायरॉइडची जागा असते त्याच्या बाजूला जर आपण 2 बोटं गेलो आणि तिथे जर आपण बोट ठेवलं तर आपल्याला तिथे पल्स लागते. आणि सिमिलरली इकडे राईट साईडला, तर याने आपण त्याची पल्स चेक करू शकतो. तर ह्या 3 गोष्टी चेक करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे सगळं स्पीडली व्हायला हवं, त्याच्यात बिलकुल वेळ नको जायला. त्याच्यानंतरून जे दुसरं महत्वाचं जे हे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉल फॉर हेल्प, म्हणजे मधल्या वेळामध्ये आपण जर आपल्या बाजूला जर पब्लिक प्लेसेसमध्ये जर ही घटना घडली असेल तर तिथे गर्दी असते. गर्दीमध्ये जर एखादा आपल्या ओळखीचा कोणी असेल, जसं एखादा कुणाल ओळखीचा, तर कुणाल पटकन अँब्युलन्सला बोलव असं आपण त्याला आवाज देऊ शकतो. किंवा एखादा कलरचा कोणी शर्ट घातला असेल, रेड शर्टवाले बाबा तुम्ही पटकन अँब्युलन्सला बोलवा, तसं आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. आता जो ऍक्ट नाऊ मधला जो टी आहे तो म्हणजे ट्रीटमेंट. म्हणजे आपल्याला आता सीपीआर करायचं आहे, तर सीपीआर करताना हे जे स्टर्नम बोन असतं सेंटर ऑफ द चेस्ट, त्या स्टर्नम म्हणजे ब्रेस्ट बोनचा जो लोअर 1/3 पार्ट असतो, तर त्या पार्टमध्ये आपल्याला सीपीआर करायचा असतो. आपला जो राईट किंवा जो डॉमिनंट हँड आहे तो आपण व्हर्टिकली त्यावर प्लेस करतो. त्याच्यामध्ये आपण इंटरलॉक करतो लेफ्ट हँडचे फिंगर्स, आणि साधारणतः 2 इंच डीप जाईल ह्या प्रेशरने आपण त्याच्यावर कॉम्प्रेशन देतो. आणि हे जे कॉम्प्रेशनचं जी या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन देतो, हे एका मिनिटात साधारणतः 100 ते 120 कॉम्प्रेशन झाले पाहिजे. म्हणजे एका सेकंदाला 2 कॉम्प्रेशन. आणि हे कॉम्प्रेशन आपल्याला कंटिन्यू करायचे. या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन कंटिन्यू करायचे.